नागपूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते। यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना सर्व खासगी आणि शासकीय शाळांना जिल्हाधिकाऱ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे। उपराजधानी नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे। शहराच्या काही भागात पाणी साचले तर काही भागातले पूल हे पाण्याखाली गेले असून वाहतूक विस्कळीत झालेली आहे। तर नागपूर जिल्ह्यामध्ये आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे आणि या पावसामुळे जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकतो। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, आज नागपुरात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे, काय सद्यस्थिती आहे? खरं तर नागपूरमध्ये जे आहे ते गेले 2 दिवस सतत पाऊस सुरू आहे। गेल्या 3 दिवस म्हणजे 7 ते 9 दरम्यान जे आहे ते नागपूर जिल्ह्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट जो आहे तो देण्यात आला होता आणि तो ऑरेंज अलर्ट नुसार गेले 2 दिवस पावसाची सततधार सुरू आहे। मात्र रात्री साधारणतः 12 ते पहाटे 5च्या दरम्यान जे आहे ते मुसळधार पाऊस नागपूर जिल्ह्यात सर्वत्र झाला। साधारणतः या 5 तासामध्ये जे आहे ते 100 मिलीमीटर पावसाची नोंद झालेली आहे। त्यामुळे अतिवृष्टी सदृश्य हा पाऊस झाला। त्यामुळे शहरातल्या नागपूर शहर असेल किंवा जिल्हा असेल इथल्या अनेक नदी नाल्यांना जी आहे ती पूरस्थिती निर्माण झालेली आहे। जे नागपूर शहरातले सखल भाग आहे त्या भागामध्ये जे आहे ते पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे प्रशासनाने जे आहे ते नागरिकांना सतर्कतेचा अलर्ट दिलेला आहे। कारण पुढचे 24 तास अशाच पद्धतीचा अतिवृष्टीचा अंदाज जो आहे तो हवामान खात्याने व्यक्त केलेला आहे। या पार्श्वभूमीवर नागपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना जे आहे ते आज नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालयांना जी आहे ती सुट्टी देखील जाहीर केलेली आहे। कारण पुढच्या 24 तासात जर अतिवृष्टी झाली आणि नदी नाले जर पाण्याखाली बुडले तर त्याचा त्रास जो आहे तो विद्यार्थ्यांना होऊ शकतो। सोबतच काही इशारा आणि सूचना देखील प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। शेतात न जाण्याच्या सूचना असतील, झाडाखाली उभं राहणं असेल किंवा पावसाच्या वेळी मोबाईल न वापरण्याच्या सूचना देखील ज्या आहेत त्या प्रशासनाकडून नागरिकांना देण्यात आलेल्या। पुढच्या 24 तासात जर अतिवृष्टी झाली तर नागपूर आणि जिल्ह्यातले जे काही सकल भाग असतील किंवा ज्या कमकुवत झालेल्या इमारती असतील त्या देखील पडण्याचा धोका जो आहे तो कायम असणार आहे। त्या दृष्टीने जे आहे ते प्रशासन अलर्ट मोडवर आहे आणि नागरिकांनी देखील सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे। ठीक आहे उदय, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।